अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 18 जानेवारी 2026 रविवार आणि 2026ची पहिली अमावस्या म्हणजे मौनी अमावस्या. मौनी अमावस्या म्हणजे माघ महिन्याच्या तिथीला येणारी अमावस्या जी आहे त्या तिला मौनी अमावस्या म्हणून ओळखलं जातं. आणि ह्या मौनी अमावस्याला आपण जास्तीत जास्त मौन पाळायचं आहे, शांत राहायचं आहे, मन शांत स्थिर ठेवायचं आहे. या दिवशी कुणाच्याही बद्दल वाईट बोलायचं नाही, कुणाला वाद करायचे नाहीत किंवा कुणाबद्दल द्वेष निर्माण करायचा नाही, कुणाबद्दल आपल्या मनामध्ये राग जो आहे तो करायचा नाही. कारण ह्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त पितृंसाठी सेवा करायची. प्रत्येक अमावस्या जी असते ती पितृंना समर्पित असते. आपण प्रत्येक अमावस्याला जर पितृंसाठी काही सेवा केल्या तर आपल्याला पितृंचा भरभरून आशीर्वाद मिळत असतो. कारण कसं असतं बघा, आपण खूप देवपूजा करतो, आपण खूप गुरूंचं करतो, पण पितृंसाठी जर आपण काही केलं नाही तर पितृंचा दोष आपल्याला लागत असतो. आणि पितृंचा दोष लागला तर आपल्या घराचं होत्याचं नव्हतं होत असतं. म्हणजे काय होतं, पितृदोष लागल्यानंतर काय होतं बघा, मुलं खूप शिकलेत पण चांगली नोकरी लागत नाही, चांगला पगार मिळत नाही. मुलं नोकरीला आहेत, दिसायला सुंदर आहेत, पण वेळेत लग्न होत नाही. मुलं असू द्यात, मुली असू द्यात, घरामध्ये पैसा टिकत नाही आहे. आलेला पैसा कुठल्या नाही कुठल्या मार्गाने निघून जातो. हॉस्पिटलचे खर्च वाढतात, वारंवार कोण नाही कोण आजारी पडत असतं. घरात सतत वाद भांडण, नवरा बायकोचे असू दे, मुलांच्या आईचे असू दे, मुलांची वडिलांची असू दे, सासू सुनेचे असू दे, घरात सतत भांडणं होणं, घरात आर्थिक अडचणी वारंवार येणं, मुलांना संतान प्राप्ती न होणं, त्यानंतर इलेक्ट्रिक वस्तू वारंवार बंद पडणं, ह्या गोष्टी पितृदोषाचं कारण आहे. मग पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला प्रत्येक अमावस्याला जास्तीत जास्त पितृंची सेवा करायची. मग 12 वाजता तुम्ही दहीभात ठेवा, पिंपळाच्या झाडाची पूजा करा, कावळ्याला खाऊ घाला, कुत्र्याला खाऊ घाला, गाईला खाऊ घाला, ह्या सेवा करायच्या. उद्या आपल्याला पितृदोष दूर होण्यासाठी शनीची 7.5 बघा, ज्यांना शनीची 7.5 आहे, शनीची पणोती आहे, शनी अडीचकीमध्ये आहे, तर यावेळेला तुम्हाला शनीची महादशा वगैरे सगळं दूर करण्यासाठी एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही काय करायचा आहे बघा, एक मोठी पंती मातीची जी असते ती घ्या किंवा मोठी तुमच्याकडे असेल ती घ्या, ज्यामध्ये तुमचा चेहरा दिसला पाहिजे. अशा पद्धतीनं मातीची किंवा स्टीलची पंती मोठी घ्या किंवा वाटी घ्या, स्टीलची चालेल पण मोठी घ्या. त्यामध्ये भरपूर तेल घालायचं. आपलं जे भाजीचं शेंगतेल वगैरे तुम्ही जे देवाला वापरतात ते तेल घ्यायचं, त्यामध्ये ते तेल घालायचं आणि त्यामध्ये आपला चेहरा बघायचा. आणि त्यानंतर हे तेल तुमच्या घराच्या जवळपास किंवा लांब असू दे, प्रत्येक गावामध्ये मारुतीचं शनीचं मंदिर असतंच, तर अशा मंदिरात जायचं आणि ते तेल त्या दिव्यामध्ये ओतायचं. मारुतीवर किंवा शनीवर घालायचं नाही, दिव्यामध्ये घालायचं आणि परत यायचं. आता हा उपाय जो आहे तो तुम्ही संध्याकाळीच करायचा आहे, कारण संध्याकाळी केलेले उपाय अतिशय प्रभावी ठरत असतात. म्हणून तुम्ही उद्या संध्याकाळी काय करायचं, आणि प्रत्येकानं, मुलाचा मुलानं करायचा, पतीचा पतीनं करायचा, तुमचा तुम्ही करायचा. असं नाही की पतीचा मी करू का, मुलाचा मी करू का, नाही. ज्याचा उपाय त्यानंच करायचा आहे. मग मुलं हट्टी असतील, मुलं चिडखोर असतील, मुलांच्या अडचणी असतील, पती भांडखोर असेल, पती कटकटी असेल किंवा पतीला त्रास कोणता असेल तर पतीनं स्वतः, म्हणजे प्रत्येक व्यक्तीनं स्वतःचं स्वतः करायचं. आता हे किती अमावस्या, 5 किंवा 9 अमावस्या, शक्यतो 9 अमावस्या करा, अतिशय चांगला उपाय आहे म्हणून 9 करा. नसेल जमत तर 5 तरी अमावस्या करायचं. एखादी अमावस्या चुकली, पिरियड्स असेल, सुतक असेल, विटाळ असेल तर दुसरी कंटिन्यू करू शकता. हा दिवा, हे वाटीमध्ये तेल घ्यायचं, त्यामध्ये आपला चेहरा बघायचा आणि त्यानंतर मारुतीच्या किंवा शनीच्या मंदिरात जाऊन दिव्यामध्ये ते तेल ओतायचं. घरापासून मंदिरापर्यंत जाऊपर्यंत कुणाशीही बोलायचं नाही, तेल घालून घरी यायचं.
आधीमध्ये थांबायचं नाही, कुणाशी बोलायचं नाही. यामुळं काय होईल, तुमच्या आयुष्यातल्या ज्या साडेसाती आहेत, ज्या काय वाईट शनीची साडेसाती असेल, पितृदोष असतील, अडीचकी असेल शनीची, किंवा शनीची महादशा असेल, हे सगळं निघून जातील. कारण कसं असतं बघा, आपल्या मानवाकडून, मनुष्य जातीकडून काही ना काही चुका घडत असतात. राग येतो, द्वेष येतो, कुणाला तर आपण काहीतरी उद्धटपणे बोलतो किंवा कुणाला तर रागाच्या भरात बोलतो आणि त्याचा दोष आपल्याला लागत असतो. कारण कर्म ह्या गोष्टी करून घेण्याचीच वाट बघत असतात. आणि म्हणून साडेसातीमध्ये तुमचे कर्म तुमची वाट बघत बसलेले असतात. शनीची साडेसाती ज्यावेळेला असते त्यावेळेला तुमचे कर्म, तुमच्या हातून काय चूक होते ह्याची वाट बघत बसलेली असतात आणि त्याचा त्रास मग तुम्हाला साडेसातीचा लागलेला असतो. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला करायचे. त्यानंतर बघा, प्रत्येक अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, विशिष्ट सण असेल, विशिष्ट तिथी असेल, या दिवशी परान्न अजिबात कोणाच्या घरामध्ये खायचं नाही. आपल्या माहेरी बहिणींच्या घरी चालतं, भावाच्या घरी चालतं, पण इतर शेजारी असतील, संबंधित असतील, यांच्या घरी अजिबात परान्न खायचं नाही. प्रसाद खाल्ला तरी चालेल, देवाची पूजा असेल, देवाचं काय असेल तर प्रसाद खाल्ला असेल, पण जेवण वगैरे खायचं नाही. परान्न मुळातच खायचं नाही. कारण गुरुचरित्रातल्या 36व्या अध्यायामध्ये स्पष्ट दिलेलं आहे, परान्न तुम्ही ज्यावेळेला खाता त्यावेळेला त्यांच्या घरातले दोष जे असतात ते तुम्हाला लागतात. म्हणून परान्न अजिबात खायचं नाही. या दिवशी मांसाहार, त्यानंतर तुम्ही सिगारेट, दारू, जे काय तुम्हाला व्यसन आहे ते या दिवशी टाळायचं आहे. अमावस्या दिवशी जास्तीत जास्त घरामध्ये सेवा करायची. पितृंच्या सेवा करा, विष्णू सहस्त्रनामाचा, माता लक्ष्मीचा, दुर्गा सप्तशतीचा पाठ करा, श्री सूक्त वाचा, महालक्ष्मी अष्टकम वाचा. ह्या गोष्टी दिवसभर करायच्या. त्यामुळं तुमच्या म्हणजे मनावरती शांत ताबा राहील आणि तुमचं मन स्थिर राहील. कुठेही तुम्ही गेला तर तुम्हाला तुमच्या हातून चुका होण्याची शक्यता असते. म्हणून या दिवशी बाहेर न जाता घरामध्ये तुम्ही सेवेमध्ये वेळ घालवायचा. अमावस्याला शक्यतो पांढरी मिठाई कुणी दिली तर खायची नाही आहे. ह्या पांढऱ्या मिठाईमधून सुद्धा तुम्हाला दोष निर्माण होतात. त्यामुळे परान्न, पांढरी मिठाई अमावस्या पौर्णिमेला शक्यतो टाळायची. अशा पद्धतीनं तुम्ही उद्या शनीची साडेसाती, शनीची पणोती, शनीची महादशा जर तुम्हाला लागली असेल तर तेलाचा उपाय नक्की करा. छोटी पंती घेतला तर तुमचा चेहरा त्यामध्ये दिसणार नाही. त्यामुळे मोठी स्टीलची वाटी घ्या, त्यामध्ये तेल घाला, चेहरा बघा आणि त्यानंतर तुम्ही मारुतीच्या किंवा शनीच्या मंदिरात जाऊन घाला. हे तेल जाताना तुम्ही एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या छोट्याशा किटलीमध्ये घेऊन तिथे नेऊन घातला तरी चालेल. असंच वाटी न्यायला पाहिजे, असाच दिवा न्यायला पाहिजे असं काही नाही. दिव्या वाटीमध्ये किंवा पंथीमध्ये चेहरा बघायचा आणि एखाद्या डब्यामध्ये घालून तुम्ही घेऊन जायचं. जाताना मग तुम्ही सेंदूर घ्या, अगरबत्ती घ्या, त्यानंतर तुम्ही उडीद घ्या, मीठ, साखर, हे सगळं जे काय लागतं ते देवाला, मारुतीला, शनीला घेऊन जावा. तिथं अर्पण करा आणि पूजा करून यायचं. अशा पद्धतीनं उपाय नक्की तुम्ही 5 किंवा 9 अमावस्या करा आणि तुमच्या आयुष्यातली जी साडेसाती कर्म जे आहेत ते नक्की दूर होतील. उपाय नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जे आहेत ते असे सहजासहजी आम्ही बनवत नाही. त्याचा अभ्यास ॲस्ट्रॉलॉजीनुसार, ज्योतिषशास्त्रानुसार करून तुम्हाला उपाय सांगत असतो. उपाय करत असताना श्रद्धेनं, विश्वासानं, मनापासून करा. त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आहे. मी सुद्धा बरेच उपाय करते, जेवढे मला शक्य आहेत तेवढे. त्यामुळे नक्की करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.